नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा महाफास्ट आढावा घेऊया। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याला शरद पवारही उपस्थित राहणार। मेळाव्यानिमित्त शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तसंच शरद पवार एकाच मंचावर। बारामतीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीची बॅनरबाजी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर्स। बारामतीत एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकले, अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे अशा आशयाची बॅनरबाजी तसंच शिंदेंच्या विविध कामांसंदर्भातही बॅनरवर उल्लेख। अजित पवारांकडून बारामती पोलीस ठाण्याची पाहणी, बारामती पोलीस ठाण्याचं आज उद्घाटन होणार। बारामतीतील नवीन बस स्टँडचं आज उद्घाटन होणार। नवीन अत्याधुनिक सुविधांसह बस स्टँड तयार। नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार। शिखर बँक घोटाळ्याचा सी समरी अहवाल सत्र न्यायालयात सादर, 15 मार्चला अहवालावर सुनावणी। अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार। 5 आणि 6 तारखेला युगेंद्र पवार बारामती तालुका दौऱ्यावर। युगेंद्र पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी मैदानात। पुण्याच्या कात्रज चौकात सुनेत्रा पवारांचे भावी खासदार म्हणून बॅनर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे बॅनरबाजी। घड्याळ तेच, वेळ नवीन, मतदारसंघ तोच, खासदार नवीन, बॅनरवर उल्लेख। शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडेही इच्छुक। अजित पवार माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, विलास लांडेंचा विश्वास व्यक्त। तर अमोल कोल्हे माझ्यामुळेच खासदार झाले, विलास लांडे यांचं वक्तव्य। पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष झाला, आता पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तर हे कालचक्रच। फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका। मतभेद संपवता येतात, मनभेद संपवता येत नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर अपमान विसरता येतो, विश्वासघात विसरता येत नाही, पुन्हा ठाकरेंसोबत जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीतील नेते जाळं टाकतायत, पण आम्ही महाविकास आघाडीतच। TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात संजय राऊतांचा दावा। राऊतांना अजून शुद्ध आलेली नाही, दिल्लीत माझी अजून तरी पत, जाळं टाकण्यासाठी मला तरी कोणी अजून विचारलेलं नाही। संजय राऊतांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। पूल बांधा, सत्कार करू, रोहिणी खडसेंचं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आव्हान। सत्कार करा नाहीतर दारी येतो, पुलाच्या भूमिपूजनानंतर चंद्रकांत पाटलांचं प्रति आव्हान। तर पुलावरून गाडी जाऊ द्या मग सत्कार करू, रोहिणी खडसेंचं उत्तर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीची बैठक। सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार। यवतमाळच्या पाटणबोरीमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटला, श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पेपर फुटीची ही घटना, पांढरकवडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। राज्यात 10वी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला 8 ठिकाणी कॉपीचे प्रकार उघड, लातूर आणि जळगावच्या परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकाराबाबत राज्य मंडळानं अहवाल मागवला। कल्याण डोंबिवलीत उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार। विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार। कल्याण शिळफाटा रस्त्यावर उद्या अवजड वाहनांना बंदी, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। नाशिकच्या चांदवडमधील राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदेशीर मजारीवर कारवाई, नितेश राणे याच मजारीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात आक्रमक झाले होते।